सर्वजण आपल्या जागेवरती उभं राहूया. आजच्या या सुंदर दिवसाबद्दल प्रभूचे आपण आभार मानू. आपण आपले डोळे बंद करू, आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करणार आहोत. प्रभूला म्हणून प्रभू मागे आठवडाभर तू आमची काळजी घेतलीस याबद्दल तुझे मनापासून आभार. प्रत्येक जण आपण आपलं मुख करून प्रभूला धन्यवाद. आपले हात त्या स्वर्गीय स्थानाला उंचवतो. प्रभूला म्हणजे प्रभू तुझे आभार, प्रभू तुझे आभार मान. आणि आजचा दिवस तू आपल्याला दाखव, उपासना करण्याची संधी तू आम्हाला दिलीस. तुझे आभार मान. तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझ्या नावाचं स्तवन करण्याची संधी तू आम्हाला प्रत्येकाला दिली. तुझे आभार मान. सूर्याच्या उगतीपासून नावतीपर्यंत तुझं नाव थोर आहे. तू सार्वभौम आहेस. तू सर्व ठिकाणी उपस्थित आहे. तू सर्वत्र आहे. धन्यवाद. ज्यावेळेस आम्ही तुला आवड मानत असतो, तुझ्या पवित्र मंदिराची वाणी ऐकतोस. तुझ्या या प्रेमाबद्दल तुझे आभार मानतो. संपूर्ण भक्तीचा ताबा करून पवित्र आत्मा तुझ्या मार्गदर्शनाच्या द्वारे आम्हाला चालव. आजच्या उपासनेच्या द्वारे प्रभू तुझं गौरव येशूच्या नावात आपण हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूची आपण स्तुती करूया. काही गीत गाऊन प्रभूला धन्यवाद करू. आणि सुरुवातीला गीत गाऊया. पहा ख्रिस्त जन्माला, जगद्गुरु एकला. आणि जगास जो तारणार आहे तो केवळ आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. अशा महादेवाची आपण स्तुती स्तवन करू आणि त्याच्या नावाला धन्यवाद. पहा ख्रिस्त जन्मला, जगद्गुरु एकला. कृतज्ञास स्तविती, प्रभु राजा वनिती. सारा मार्ग त्याला, त्या सुवर्ग देवाला. अवतार घेतला, बेथलेहेमी जन्मला. अवतार घेतला, बेथलेहेमी जन्मला. शांती पृथ्वीवरी फार, मानसा कृपा अपार. आला ख्रिस्त द्यावया, राष्ट्रानो नमाया. बोलो नाथ राहिला, प्रेमे त्याशी वर्तला. परिपीन त्याहुनी, शुद्ध तो वचनी. परिपीन त्याहुनी, शुद्ध तो वचनी. ख्रिस्त ताराया, या होत्यास स्तवाया. त्याने दूते साहिली, तोची अमृता वाणी. पहा ख्रिस्त जन्मला, जगद्गुरु एकला. दूत त्यास स्तविती, प्रभु राजा वनिती. दूत त्यास स्तविती, प्रभु राजा वनिती. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या सुंदरशा गीताबद्दल प्रभूचे आभार मानू. आणि आणखी एक हिंदी गीत गाऊया. शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया. आणि प्रभूची बातमी मेंढपाळांना समजली. ती आनंदाने त्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहिलं. तर आज आपल्याला देखील समजलं आहे की आपल्यासाठी जगाचा तारणारा जन्मला आहे. तर आपण आनंदाने प्रभूची स्तुती करूया आणि या गीताच्या द्वारे प्रभूचं गौरव. शोर दुनिया में ये हो गया,
पैदा मसीह हो गया। प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा मानवी देह धारण करून तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये आला. प्रभूला धन्यवाद, प्रभूचे आभार मानतो. प्रभूला सांगू की प्रभू आमचं तारण केलं याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू आम्हाला अंधारामधून तू प्रकाशामध्ये आणलं यासाठी तुझे आभार मानतो. धन्यवाद. स्वर्ग सुखाचा त्याग त्याने केला आहे. या प्रेमासाठी आपण तुझे आभार मानतो. धन्यवाद. स्वर्ग सुखाचा त्याग तू केला. स्वर्ग सुखाचा त्याग तू केला. प्रीती सागरी जग तू आला. प्रीती सागरी जग तू आला. स्वर्ग सुखाचा त्याग तू केला. स्वर्ग सुखाचा त्याग तू केला. प्रीती सागरी जग तू आला. प्रीती सागरी जग तू आला. गातो आनंदे नमतो तुला. गातो आनंदे नमतो तुला. तू आहे जगा वेगळा. तू आहे जगा वेगळा. आधी वंदन देवा तुला. आधी वंदन ख्रिस्ता तुला.
हालेलुया. स्तुती, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद आमच्या राजा. तू आहेस जगावेगळा. ओ प्रभू येशू, तू समान दुसरं कोणीच नाही प्रभू येशू. ओ प्रभू येशू, तू आमच्यासाठी पृथ्वीवर उतरून आलास म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. ओ प्रभू येशू, तू स्वर्ग सिंहासन सोडून आमच्यासाठी एक मनुष्य होऊन या पृथ्वीवर आलास म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद आमच्या राजा. ओ प्रभू येशू, तू त्या स्वर्ग सिंहासनाचा त्याग केलास प्रभू येशू, आणि तू आम्हाला तारण्यासाठी, आमच्या पापातून आमची सुटका व्हावी, आम्हाला मरणापासून जीवनापर्यंत नेण्यासाठी, आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी तू या पृथ्वीवर आलास म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. ओ प्रभू येशू, एवढी महान प्रीती तू आमच्यावर केलीस म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद आमच्या राजा. चला, आज प्रत्येक जण आपण हे म्हणणार आहोत की देवा, आम्ही पापी आहोत तरी देखील तू आमच्यासाठी या पृथ्वीवर आलास म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू, आणि तू आमच्यासाठी प्रभू येशू आपलं प्राण अर्पण केलंस प्रभू येशू. हो प्रभू येशू, एवढी महान प्रीती तू आमच्यावर केलीस, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू येशू. हो प्रभू येशू, तू आमचा राजा आहेस आणि आम्ही तुझी प्रजा आहोत प्रभू येशू. तुझ्या प्रजेची काळजी घेण्यासाठी तू आलास म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. आज सकाळी प्रभू येशू आम्ही प्रत्येक जण प्रार्थना करतो की तुझे प्रकाश तो आमच्यासाठी पाठवला आहे, जो प्रकाश तो आमच्या जीवनामध्ये दिला आहे, त्या प्रकाशामध्ये आम्हाला चालण्यासाठी मदत कर, त्या प्रकाशामध्ये जीवन जगण्यासाठी मदत कर, आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझं नाव उचललं कर प्रभू येशू. पुढची सर्व तुझ्या हातात समर्पित करतो प्रभू येशू. जे वचन तू आमच्यासाठी आज पाठवलं आहे ते वचन आम्हाला समजण्यासाठी मदत कर, ते वचन आम्हाला ग्रहण करण्यासाठी मदत कर, आणि त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी मदत कर प्रभू येशू. हो प्रभू येशू, आमच्या प्रत्येकाच्या जीवनात ताबा तू घे, प्रत्येकाला सांभाळ तुझी कृपा पुरव प्रभू येशू. इथून पुढची सर्व तुझ्या हातात समर्पित करून ही प्रार्थना विनंती धर्म तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणतो आहे. आमेन. बसूया आपण. हालेलुया, हालेलुया. आज सकाळी आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मूलवान नावात या मंदिरामध्ये स्वागत आहे. देवाचं मंदिर आनंदाचं ठिकाण, आशीर्वाद ठिकाणाचं ठिकाण की जिथे देव त्याच्या लोकांची भेट घेतो. ख्रिस्त जन्माचा आनंद यातच आहे की 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याने आपल्या लोकांची भेट घेतली, त्याने आमची भेट घेतली. देवाचं वचन सांगते की देवाच्या जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. आणि म्हणूनच या प्रत्येक वेळेला आपण ख्रिस्त जन्माचा आनंद साजरा करतो. आमचं मन आनंदानं भरून येतं. तारणाचा आनंद आम्हाला आहे, सार्वकालिक जीवनाचा आनंद आम्हाला आहे. लूका शुभवर्तमानाचा 7वा अध्याय, लूका शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 16वा वचन. लूका शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 16वा वचन. तेव्हा सर्वांस भय वाटले व ते देवाला गौरवित म्हणाले, आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. 7वा अध्याय, लूका शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 16वा वचन की आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. ख्रिस्त जन्म काय आहे, तर ख्रिस्त जन्म हाच आहे की देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. देवाला आवडतं की त्याच्या लोकांची भेट घ्या. देवाला आवडतं की त्याच्या लोकांना मदत करा. देवाला आवडतं की ज्या वेळेला जो कोणी त्याचा धावा करतो, त्याच्या वचनामध्ये म्हटलं आहे की मी त्याचं ऐकेन, मी त्याला उत्तर देईन. देवाला आवडतं की जिथे आम्ही आहोत त्या ठिकाणी यावं आणि आम्हाला हात द्यावा आणि आम्हाला पुन्हा त्याने उभं करावं. आणि 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने हेच केलं. देवाचं वचन सांगतं की देवाने त्याच्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. म्हणजे त्याचं येणं जे आहे ते या 16व्या वचनामध्ये म्हटलं आहे की देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. देवाने आपल्या लोकांची भेट घेतली. पहा ना, तुम्ही आणि मी जे आपण या जगामध्ये आहोत, आमच्या प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या दुःखामध्ये कोणीतरी आमच्याशी बोलावं, आमच्या कठीण परिस्थितीमध्ये कोणीतरी आमच्या बरोबर प्रेमाचे शब्द बोलावे, कोणीतरी आमची भेट घ्या. ज्या वेळेला कोणीतरी आमचे मित्र, आमचे नातेवाईक, आमचे जवळचे लोक आमची भेट घेतात, आमची विचारपूस करतात, त्यावेळेला आम्हाला मनापासून आनंद होतो. देवाने असंच केलं. देवाने फक्त मनुष्याची निर्मिती केली आणि त्यांना तसंच सोडून दिलं असं नाही, तर ज्या वेळेला मनुष्य आपल्या चुकांमुळे, आपल्या अपराधांमुळे
देवापासून दूर गेला तरीही देवाने ठरवलं की ज्या लोकांना मी निर्माण केलेलं आहे मला त्यांची भेट घ्यायची आहे, त्यांच्या जीवनामधून पाप नाहीस करायचं आणि पुन्हा त्यांना सहभागितेमध्ये आणायचं. देवाचं वचन सांगतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्या वेळेला आदम आणि हवेने पाप केले त्यावेळेला पापामुळं देवापासून त्यांचा नातेसंबंध तुटला आणि त्यांना कोणतीही आशा नव्हती. परंतु अशा वेळेला परमेश्वर देवानं तारणाची योजना आणि जे आपण सर्व मानव जात आहोत, जे आपण सर्व पापांमध्ये आपला जन्म झालेला आहे, आपला सर्वांना पापक्षमेची गरज आहे, आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याने आमची भेट घेतली. जे आपण या आध्यात्मिक अंधकारामध्ये होतो देवाने आपली भेट घेतली आणि त्याने आपल्याला प्रकाशामध्ये आणले. या वचनाच्या वेळेला आपण पाहतो येथे या 11 वचनापासून की जिथे नाईन नावाच्या या गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्याच्याबरोबर मोठं लोकसमुदाय शिष्य त्याच्याबरोबर होते. 12 वचनामध्ये आपण वाचतो की कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते आणि आपल्या तो आईचा एक मुलगा एकुलता एक मुलगा होता, ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. 13 वचन सांगते की ते दृश्य पाहून किंवा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळ आला आणि तो तिला म्हणाला रडू नकोस. देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो की देवाने आपल्या लोकांची भेट घेतली. म्हणजे नेमकं काय केलं की ज्या वेळेला आपण दुःखामध्ये आहोत अशा वेळेला देव आला, प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्यानं आम्हाला हे सांगितलं की रडू नकोस, शोक करू नकोस. आमच्या दुःखातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. या सत्य घटनेमध्ये मी असं म्हणत नाही की गोष्ट आहे, ही सत्य घटना जी देवाच्या वचनामध्ये आहे की जिथे एका विधवेने आपल्या एकुलत्या एका मुलाला तिनं गमावलं, तिचा मुलगा मरण पावला आणि सर्वजण अगदी दुःखामध्ये. वचनामध्ये सांगितलं आहे की त्याला जे काही अंत्यविधी आहे ते करण्यासाठी त्या मृत माणसाला बाहेर घेऊन जात होते. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तिला पाहून त्याला त्या स्त्रीचा किंवा त्या आईचा कळवळा. पहा ना, देवाचं अंतःकरण हेच आहे की देव हा कळवळ्याचा देव आहे. त्याला आमच्याविषयी प्रेम आहे. ज्यावेळेला तो स्वर्गातून पाहतो त्यावेळेला आदामाने पाप केलं, हवेनं पाप केलं, सर्व मानवजातीनं पाप केलं, म्हणून फक्त न्यायच नाही तर कळवळ्याच्या अंतःकरणामुळे त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगामध्ये पाठवलं यासाठी की आम्हाला आमच्या पापातून बाहेर काढावं. हे देवाचं मन आहे, हे देवाचं अंतःकरण आहे की देव हा कळवळ्याने किंवा प्रीतीनं भरलेला देव. ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने या स्त्रीला पाहिलं त्यावेळेला त्याला तिचा कळवळा, तिच्याविषयी मनामध्ये प्रेम त्याला निर्माण झालं. एवढंच नाही तर तो तिला म्हणाला रडू नकोस. फक्त कळवळाचंच मन नाही तर त्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की रडू नकोस. देव आमचे डोळ्याचे अश्रू पुसून टाकण्यासाठी आहे. जे आम्ही सर्वजण पापामध्ये राहत होतो, जे आम्ही पापांमुळं आमच्या जीवनामध्ये मरण आहे, आमच्या जीवनामध्ये शाप आहे, क्लेश आहेत, अडचणी आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्रासले आहोत, वैतागले आहोत, कंटाळले आहोत. असं असलं तरीही प्रभू येशू ख्रिस्त येतो आणि तो म्हणतो रडू नकोस, कारण फक्त येशूचा हातच आमच्या डोळ्याचे अश्रू पुसून टाकण्याकरता समर्थ. ज्यावेळेला तो आपला हात पुढे करतो त्यावेळेला तो हात प्रेमाचा हात आहे. ज्यावेळेला तो आपला हात पुढे करतो त्यावेळेला तो हात कळवळ्याचा हात आहे. ज्यावेळेला तो आपला हात पुढे करतो त्यावेळेला त्या हातामुळे आम्हाला एक आधार मिळतो की कोणीतरी म्हणण्यापेक्षा माझ्या देवाने माझ्या जीवनावर त्याचा स्वतःचा हात ठेवतो. या हातामुळे आम्हाला जगण्याकरता एक बळ येतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या आईला म्हटलं की रडू नकोस. आणि एवढंच नाही तर पुढं 14 वचन सांगतं की मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला मुला मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. प्रभू येशू ख्रिस्ताकडे फक्त कळवळ्याचं अंतःकरण एवढंच नाही, तो डोळ्याचे अश्रू पुसून टाकतो एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये सांगितलं की त्याने हा जो काही वृद्ध मुलगा आहे त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं. जे आम्ही आध्यात्मिक मृतावस्थेमध्ये होतो आम्हाला या आध्यात्मिक मृतावस्थेतून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला आणि ही मृतावस्था दूर करण्यासाठी त्याने वधस्तंभावरचं वेदनादायक मरण सहन केलं. आमच्या ऐवजी तो मरण पावला, त्यानं मरणावर विजय मिळवला आणि त्यानं आमच्या सर्व अपराधांची आम्हाला क्षमा केली. जे आम्ही मृतावस्थेत होतो त्यानं आम्हाला पुन्हा जिवंत केलं. देवाच्या वचनामध्ये एपिस्कराच्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे. एपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय या 2ऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे की 4थं वचन तरी देव दया संपन्न आहे म्हणून
आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले. या वचनामध्ये म्हटलं आहे की जे आपण आध्यात्मिक मृतावस्थेमध्ये होतो, प्रभू येशू ख्रिस्त आला, जेथे आम्ही आहोत तेथे तो आला आणि त्याने आम्हाला जिवंत केले. त्यानं आमच्या जीवनातलं पाप नाहीस केलं, त्यानं आमच्या पापाची क्षमा केली, आमची मृतावस्था त्याने दूर केली आणि त्यानं आम्हाला नवीन जीवन. का आम्ही ख्रिस्त जन्म स्मरण सोहळा साजरा करतो? याचं कारण हे आहे की प्रभू येशू ख्रिस्तामुळे आम्हाला जीवन मिळालंय. हालेलुया. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जन्मोत्सव साजरा करतो याच्यासाठी आम्हाला माहित आहे की माझी आध्यात्मिक मृतावस्था दूर झालेली आहे. येशूनं मला पुन्हा जगण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यानं मला उठवलेलं आहे आणि आता मी माझ्या पापांमध्ये नाही तर येशूमुळं माझ्या पापांची मला क्षमा मिळाली आहे. देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो, या लूका सुवर्तमान 7व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मुलाला त्या मृतावस्थेतून त्यानं जिवंत केले. आणि एवढंच नाही तर पुढे असं म्हटलं आहे की त्याने त्या मुलाला त्याच्या आईच्या हवाले केले. म्हणजे जी आई आहे, जी आपल्या मुलाच्या या मृत्यूमुळं दुःखामध्ये आहे, जी सर्व आशा नष्ट झालेली आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं तिला जगण्याकरता एक आशा दिली. तुम्ही आणि मी ज्या वेळेला आपल्या पापांमुळे, आपल्या दुःखामुळे, आपल्या त्रासामुळे, आपल्या अडीअडचणीमुळे आपल्या जगण्यातला आनंद निघून गेलेला आहे, आपल्या जीवनातली आशा निघून गेलेली आहे, येशू यासाठीच आला की आम्हाला पुन्हा एक आशा द्यावी. येशूमुळे आम्हाला एक गौरी आशा प्राप्त झालेली आहे. ती ही आहे की तो आमच्या बरोबर आहे आणि त्याच्यामुळेच आता जीवन प्रवास अधिक सुखाचा होणार. या लूका सुवर्तमान 7व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की ज्यावेळी या स्त्री आपल्या मुलाला गमावली आणि ती आता अंत्यविधीकडे चालली, प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्व चित्र बदलून टाकलं. प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याच्या येण्यामुळं सगळं काही बदलून गेलं आणि जे सर्व रडणारे होते, शोक करणारे होते, येशूनं त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणला. आमच्या बाबतीमध्ये हेच झालं. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये आनंद आला, आमच्या जीवनामध्ये एक आशा आली, आमच्या जीवनामध्ये शांती आली. येशूच्या येण्यामुळे सगळं झालं आणि या लोकांनी असं म्हटलं की देवाने आपल्या लोकांची भेट घेतली. हालेलुया. देवाने आपल्या लोकांची भेट घेतली. येशू या जगामध्ये आला म्हणजे त्याने आपल्या लोकांची भेट घेतली. आम्ही ख्रिस्त जन्माचा आनंद साजरा करतो कारण आम्हाला माहित आहे की देवाच्या एका भेटीमुळं आम्ही जे सर्व आशाहीन जीवन जगत होतो, आता आम्हाला एक नवीन आशा मिळाली. जे आम्ही रडत होतो, आम्ही शोक करत होतो, आमच्या डोळ्याच्या अश्रू पुसून टाकले आहेत आणि त्यानं आम्हाला एक आनंद दिलेला आहे. येशूच्या येण्यामुळे, त्याच्या एका भेटीमुळे आमचं जीवन बदलून गेलं आहे. जे आम्ही सर्व मरणाच्या वाटेवर होतो त्यानं आम्हाला पुन्हा जीवन दिलं आणि त्यानं पुन्हा आम्हाला जिवंत केलेलं आहे. आणि म्हणून आमच्यासाठी हा ख्रिस्त जन्म स्मरण सोहळा खूप आनंदाचा सण आहे. हा आमच्या सगळ्यांसाठी मोठा आनंद आहे. एवढंच नाही तर देवतानं देखील मेंढपाळांना सांगितलं की जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. हा मोठा आनंद आहे की आमच्यासाठी तारणारा जन्म झाला आहे. प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म झाला आहे. या लूका सुवर्तमान 7व्या अध्यायामध्ये लोक असे म्हणत होते की ते आमच्यामध्ये मोठा संदेश उदयास आलेला आहे. देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. ज्यावेळेला देव त्याच्या लोकांची भेट घेतो त्यावेळेला मृतावस्था निघून जाते. ज्यावेळेला देव त्याच्या लोकांची भेट घेतो त्यावेळेला सर्व जे काही रडणं आहे ते निघून जातं आणि आनंद प्राप्त होतो. ज्यावेळेला देव त्याच्या लोकांची भेट घेतो त्यावेळेला जगण्यातला खरा अर्थ आम्हाला समजतो. ज्यावेळेला देव त्याच्या लोकांची भेट घेतो त्यावेळेला लोक आनंदोत्सव करतात. पहा, एक चित्र आपल्या डोळ्यासमोर घ्या की सर्वजण आता त्यांना माहित आहे की या मुलाला या कब्रस्तानामध्ये घेऊन जायचं आणि अशा वेळेला प्रभू श्री ख्रिस्त येतो. आमच्या जीवनामध्ये देखील असंच झालं की आमची अपेक्षा नसतात, अपेक्षा म्हणण्यापेक्षा आमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे अधिक त्यानं देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आम्हाला माहित नाही, परंतु देव आला, येशू आला आणि त्याच्यामुळे आमचं जीवनच बदलून. या आईला असं वाटलं की आता सगळं संपलेलं आहे, पण येशूच्या येण्यामुळं सगळं काही बदलून गेलं आणि सगळं काही पूर्वस्थितीत आलं. असंच होतं. ज्यावेळेला देव त्याच्या लोकांची भेट घेतो त्यावेळेला सगळं काही चांगलं होतं. जुन्या करारामध्ये ज्या वेळेला देवाने इस्रायल लोकांचे कष्ट पाहिले, निर्गमाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये त्याने मोशेची भेट घेतली आणि त्याने सांगितलं की मी माझ्या लोकांचे कष्ट पाहिलेले आहेत, त्यांचा आक्रोश माझ्यापर्यंत आलेला आहे आणि मी आता उतरलो आहे.
त्याच्या लोकांची भेट घेण्यासाठी तो उतर जुन्या करारामध्ये स्वतः परमेश्वर त्याने इस्रायल लोकांची भेट घेतली. एवढंच नाही तर मोशेच्या द्वारे त्यांना या मिस्र देशामधून कनान देशामध्ये आले. नवीन करारामध्ये मोशे किंवा कोणी मनुष्य नाही तर स्वतः देवच या जगामध्ये आला. त्याने मानवी देह धारण केला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला यासाठी की आम्हाला एका चांगल्या स्थानामध्ये ठेवा, आम्हाला त्या स्वर्गीय स्थानामध्ये बसवावं, आमचे क्लेश आमचे दुःख दूर करावे. कारण त्यानं आमचा आक्रोश पाळला. आमच्या पापांमुळे आम्ही मरत होतो, आमच्या पापांमुळे आम्ही त्या नरकाग्नीकडे होतो. त्यानं आमचा आक्रोश पाळला आणि आम्हाला सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि त्याने आम्हाला एका चांगल्या ठिकाणी घेऊन एक चांगलं स्थान त्याला आमच्यासाठी व्यवस्थित केलं. आणि स्वतः येशू असं म्हणत आहे की मी येईल, मी तुमच्यासाठी जागा तयार करतो. आणि ती जागा तयार झाली म्हणजे मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येतो, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. जुन्या करारामध्ये सर्वसमर्थ देवाने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना मिस्र देशातून कनान देशामध्ये नेलं आणि दुधामधाचा प्रदेश त्याला म्हटलं किंवा भरपूर समृद्धी असणारा प्रदेश देवाने त्यांना राहण्यासाठी दिला. या नवीन करारामध्ये आम्ही या पृथ्वीवर नाही तर आम्ही येशू बरोबर स्वर्गामध्ये असणार आहोत. आणि ज्यावेळी तो पुन्हा येईल त्यावेळी आम्ही त्याच्याबरोबर येऊ आणि त्याच्याबरोबर आम्ही 1000 वर्ष आम्ही त्याच्याबरोबर अनंत काळ आम्ही त्याच्याबरोबर राज्य करणार आहोत. आणि ही आमची गौरवी आशा. देवाने त्याच्या लोकांची भेट घेतली. जुन्या करारात ते देवाने तेच केले. इस्रायल लोकांची भेट घेतली, त्यांना मिस्र देशातून कनान देशात चांगल्या देशामध्ये आणलं. नवीन करारात स्वतः देवानं त्याच्या एकुलत्या एका पुत्राला या जगामध्ये पाठवलं आणि तेच कार्य केलं की जे पापामध्ये आहे, जे दुःखामध्ये आहे, त्रासामध्ये आहे, त्याच्यातून त्यांना बाहेर काढलं आणि एका चांगल्या वचनदत्त देशामध्ये घेऊन जाण्यासाठी तो आला. आणि म्हणून हा नाताळाचा आनंद, ख्रिस्त जन्माचा आनंद, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मस्मरण सोहळ्याचा आनंद आमच्यासाठी हाच आहे की देवाने आमची भेट घेतली आहे. आमचा देव स्वतः या पृथ्वीवर आला, आमचा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला आणि त्यानं आम्हाला या सर्व बंधनातून पापातून सोडवलं आणि त्यानं आमची सुटका केली, त्याने आमची भेट घेतली. आणि म्हणून ज्या प्रत्येक वेळेला दरवर्षी आपण हा आनंदोत्सव साजरा करतो, कारण आम्हाला आमच्या आनंदाचं कारण माहिती आहे. हालेलुया. आम्हाला माहित आहे की आम्ही हा सण का साजरा करत आहोत. आम्हाला माहित आहे की आमच्या तारणाचा आनंद काय आहे. आम्हाला माहित आहे की त्याच्या येण्यामुळे आमच्या जीवनामध्ये निश्चित अर्थानं काय झालेलं आहे. आम्हाला माहित आहे की तो आला आणि तो आल्यामुळे आम्हाला आशा मिळाली, तो आल्यामुळे आम्हाला जीवन मिळालं, तो आल्यामुळे आम्हाला पापाची क्षमा मिळाली, तो आल्यामुळे आम्हाला कृपा मिळाली, तो आल्यामुळे आम्हाला नवीन जीवन मिळालं, आम्हाला जगण्याकरता बळ मिळालं. आणि म्हणून आम्हाला माहित आहे की आम्ही हा सण साजरा करत आहोत कारण देवाने आपल्या लोकांची भेट घेतली. चला आपण तुम्ही बोलावूया, येशूचे आभार मानूया कारण तो आला. 2000 वर्षापूर्वी तो या जगामध्ये आला. आमच्या ऐवजी वधस्तंभावरचं वेदनादायक मरण त्यानं सहन केलं. एवढंच नाही तर तो आमच्यासाठी मारला गेला, त्यानं मरणावर विजय मिळवला. तो पुनरुत्थित आहे, तो आज स्वर्गामध्ये आहे आणि तो पुन्हा गौरवाने येत आहे. त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. त्यानं आम्हाला आमच्या पापातून बाहेर काढले. जे आम्ही आशाहीन जीवन जगत होतो त्यानं आम्हाला जगण्याकरता एक आशा दिली. जे आम्ही अंधकारात होतो त्याच्या येण्यानं आम्हाला प्रकाश प्राप्त झाला. त्याच्या येण्याने आम्हाला जगण्याकरता एक बळ मिळालं. ख्रिस्त जन्म म्हणजे देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. त्याने मानवी देह धारण केलं, तो या पृथ्वीवर आला, त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि त्याच्या भेटीमुळे आमचं जीवन बदलून. धन्यवाद येशू, आभार मानतो येशू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू, तुझा आभार मानतो येशू. ओ येशू, योग्य आहेस येशू, योग्य आहेस बाबा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ धन्य, धन्य, धन्य येशू. देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. त्याच्या येण्यामुळे आमची आध्यात्मिक कृतावस्था दूर झाली. त्याच्या येण्यामुळे आम्हाला जगण्याकरता बळ मिळालं. त्याच्या येण्यामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं. त्याच्या येण्यामुळे आमच्या पापाची क्षमा आम्हाला मिळाली. त्याच्या येण्यामुळे
आम्हाला आनंद आणि शांती मिळाली. देवा आपल्या लोकांची भेट हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से, हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, यीशु तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, तेरे आने से, तेरे आने से, तेरे आने से, आने से, आने से. प्रभू येशू, तू आलास आणि सगळं काही बदलून दिलं. तू आलास आणि आमच्या जीवनाला एक दिशा मिळाली, आम्हाला जगण्याला एक उद्देश मिळाला. तू आपल्या लोकांची भेट घेतलीस. तू आलास आणि तुझ्या येण्यानं सगळं काही बदलूनच गेलं. आम्हाला समजलं की आम्ही देवाची मुलं आहोत. पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार तुझ्यामुळे आम्हाला प्राप्त झाला आहे. तुझ्या येण्यानं आम्हाला समजलं की आमच्या पापांमुळे आम्ही मरावयास नेमलो होतो, परंतु तुझ्यामुळे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं. प्रभू येशू, तू आलास आणि आम्हाला खरी शांती मिळाली. तू आलास, आम्हाला विजय मिळाला. आम्ही एक भयमुक्त जीवन जगू शकतो, कारण तू आमच्या बरोबर आहेस ही खात्री तुझ्यामुळे मिळाली. तुझ्या येण्यानं सगळं काही बदलून गेले येशू. आम्ही तुझे आभार मानतो. अंधकार नाहीसा झाला आणि प्रकाश आला. दुःख नाहीस झालं आणि आनंदाला सुरुवात झाली. शाप नाहीसा झाला आणि आशीर्वादाला सुरुवात झाली. वरण नाहीस झालं आणि जीवनाला सुरुवात झाली. तुझ्या येण्यानं सगळं बदलून गेलं येशू. तू आपल्या लोकांची भेट घेतलीस. आभार मानतो. आभार मानतो आमच्या जीवनासाठी. आभार मानतो तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी. आभार मानतो तारणासाठी. गौरी बाबा, आज सकाळी तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आज तुझ्या कृपेने आमची मनं भरलीस. आभार मानतो. प्रार्थना करतो प्रभू, जो प्रत्येक जण असं वचन ऐकत आहे, जेथे कुठे आहे त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, आशीर्वाद दे, जगण्याकरता एक बळ दे. त्यांना तू उभं कर प्रभू येशू. ज्या घरामध्ये तुझं वचन ऐकत असतील बाबा, त्या घराला तू आशीर्वाद दे. सर्व दुःख दूर कर,
तुझ्या आनंदाने शांतीनं प्रत्येक कुटुंबाची भर आशीर्वादानं भर. प्रभू जी या मंदिरामध्ये आहेत या माझ्या भावाबहिणी तू आशीर्वाद केला अशी प्रार्थना. आणि हा ख्रिस्त जन्माचा आनंद साजरा करत असताना आम्हाला समजलं आहे की आम्ही कास आनंदित आहोत. आभार मानतो तुझ्या वचनासाठी. सगळं गौरव तुला देतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. बसूया आपण.